प्रकारची भीती वाटते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या भीतीचे कारण आणि त्याच्यावरती काय उपाय करू शकतो ते पाहणार आहोत। तर त्याआधी एक श्लोक सांगणार आहे मी। यथा शिखा मयूराणां नागानां मनयो यथा तद्वत् वेदांग शास्त्राणां गणितं मूर्धनी स्थितम। तर ह्या श्लोकचा अर्थ काय? जसा मोराचा तुरा त्याचे सौंदर्य वाढवतो, जसा सापाच्या मस्तकावरील मणी त्याची शोभा वाढवतो, त्याचप्रमाणे गणिताला सर्व वेदांग आणि शास्त्रांमध्ये सर्वोच्च स्थान दिलं गेलेलं आहे। आणि जर त्या गणिताला समजून घ्यायचं असेल, त्या गणितावर प्रेम करायला शिकायचं असेल, तर आपल्याला त्याची भाषा समजून घ्यावी लागेल। तर भीती वाटण्यामागचं जे कारण आहे, विद्यार्थ्यांना खूप भीती असते गणिताची, तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की ती भाषाच कळत नाही। आपल्याला कधी असं झालंय का की आपल्याला मराठीची भीती वाटली नाही ना? का? कारण आपण मराठी लहानपणापासून बोलत आलोय, ऐकत आलोय आणि ती वापरत पण आलोय। पण मॅथमॅटिक्स इज ऑल्सो इटसेल्फ अ लँग्वेज अँड इट इज द लँग्वेज ऑफ गॉड। तर गणिताला देवाची भाषा असं म्हटलं जातं। तर गणिताला सोपं करण्यासाठी गणिताची भाषा समजून घ्यावी लागेल आणि गणिताची भाषा कळली की तुम्हाला गणित आवडायला लागेल। जसं की आपण गणितामध्ये फॉर ऑल, देअर एक्झिस्ट हे असे सिम्बॉल्स पाहतो, नंतर सबसेटसाठी वापरले गेलेले सिम्बॉल्स। तर गणितामध्ये यूज केले गेलेले हे सिम्बॉल्स यांचा अर्थ काय आहे, ते कधी वापरायचे, कुठे वापरायचे, योग्य ठिकाणी योग्य सिम्बॉल वापरला की स्टेटमेंटचा मीनिंग काय होतो, आणि जर चुकीचा सिम्बॉल वापरला गेला तर स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं होऊ शकतं। आणि म्हणूनच आपल्याला गणितात पूर्ण मार्क्स मिळत नाहीत। खूप छोट्या छोट्या चुका असतात आणि त्या कधी कमी होऊ शकतात जेव्हा आपल्याला ती भाषा कळेल की कधी कुठला सिम्बॉल यूज करायला पाहिजे। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। परत असे अजून छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।